आता एक महत्त्वाची बातमी आहे युती संदर्भातली थोडीशी वेगळी। खरं तर राज्य सरकारने 4 कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा जंगी कार्यक्रम देखील आजपासून राज्यभरात सुरू झालेला आहे। मागच्या वर्षी याच दिवशी भाजपकडून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सोनचाफा लावण्यात आलेला होता युतीचा। त्या सोनचाफ्याचं या वर्षभरात काय झालेलं आहे, तो तगलाय, जगलाय, बहरलाय की काय झालाय, तुम्हीच पहा। 1 जुलै 2016 हा गेल्या वर्षीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम तुम्हाला नक्की आठवत असेल। उद्धव ठाकरे यांनी सोनचाफा लावला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला खतपाणी घातलं। वाटलं युतीच्या सोनचाफ्याचा सुगंध आता दरवळेल, पण तसं काही झालं नाही। 1 जुलै 2017 ज्या MMRDAच्या सायनमधल्या जमिनीवर हे ऐतिहासिक चित्र बघायला मिळालं, त्याच जमिनीवर आम्ही 1 वर्षानं पोहोचलो। तर तिथं ना सोनचाफा होता, ना वड, ना पिंपळ, वाढलं होतं फक्त रान। सायनला गेल्या वर्षी याच ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला होता, जिथे उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी येऊन झाडं लावली होती। उद्धव ठाकरे यांनी सोनचाफा हे झाड लावलं होतं, तर मुख्यमंत्र्यांनी ताम्हण हे झाड लावलं होतं। उद्धव ठाकरे यांच्या सोनचाफ्याला तर खतपाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घातलं होतं आणि त्यावरनं चर्चा सुरू झालेली की युतीचा वटवृक्ष बहरणार आहे। युतीचा वटवृक्षाचा तर माहीत नाहीये, पण जिथे ही सर्व वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला होता, जांभूळ असेल, पिंपळ असेल, अशी झाडं लावण्यात आली होती, त्या जागेची आत्ताची परिस्थिती पाहिली तर कोणतंही झाड तगलेलं दिसत नाहीये किंवा जिथे झाडं लावली होती त्याच्या आसपास कुंपण आहे किंवा ह्या झाडांची नीट निगा राखली आहे असं कोणतंही चित्र दिसून येत नाही। आपण पाहिलं तर फक्त आसपास जे जंगली गवत आहे ते इथे वाढलेलं दिसून येत आहे। आजही नवी मुंबईत त्याच कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाली। वनमंत्री होते, मुख्यमंत्रीही होते। यंदा पिंपळ लावला, फक्त तो लावायला उद्धव ठाकरे मात्र नव्हते। शिवसेनेकडून एकनाथराव शिंदे आगेत आणि एकनाथराव शिंदे आगेत याचा अर्थ शिवसेनेने या मिशनला पूर्ण समर्थन दिलं आहे। राजकारणामध्ये मतभेद होऊ शकते, पण प्राणवायू तर सर्वांनाच हवा आहे। असा कोणता पक्ष नाही की ज्याला प्राणवायू नको आहे, आणि म्हणून मला वाटतं की हा राजकीय क्षेत्राच्या बाहेरचा विषय आहे। गेल्या 1 जुलैपासून या 1 जुलैपर्यंत युतीत मतभेदांचं रान वाढलं। कधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून, कधी समृद्धी महामार्गावरून, कधी कर्जमाफीवरून, तर कधी राष्ट्रपती निवडणुकीवरून। त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या हस्ते लागलेला युतीचा सोनचाफा बहरलाच नाही। त्यामुळे युतीच्या रोपट्याचा वटवृक्ष व्हायचा असेल तर त्याला विश्वासाचं खतपाणी घालावं लागेल, जे सध्या कुणीच घालत नाहीये। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।